Hello my dear friends, welcome to my channel. I am Usha Chandankar. How are you? I hope you all are happy, healthy and fit. So friends, today we see continuous past tense. बघा, continuous past tense, continuous म्हणजे जो चालू होता कशामध्ये, पास्टमध्ये. म्हणजे मराठीमध्ये जर आपण म्हटलं तर चालू भूतकाळ. ओके, आणि याचं स्ट्रक्चर जे आहे ते आता आपण बघणार आहोत. स्ट्रक्चर म्हणजेच फॉर्म्युला, आणि हा जर फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही इझिली सेंटेन्स बनवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही ते आपल्या डेलीमध्ये सुद्धा यूज करू शकता. तर बघा, फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस नॉट प्लस व्हर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तर बघा, सब्जेक्ट म्हणजेच काय होते, कर्ता, आणि वॉज आणि वेअर हे आहेत हेल्पिंग व्हर्ब किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो, ऑक्झिलरी व्हर्ब. प्लस आहे नॉट, आणि व्हर्ब प्लस काय आहे, व्हर्ब प्लस ING आहे. आता हे व्ही प्लस ING म्हणजेच काय, हे मेन व्हर्बला ING लावायचे, आणि प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. तर बघा, काही इथं आपण उदाहरणं घेतलेल्या एक्झाम्पल्स आहेत, तर बघू. आय वॉज रीडिंग अ बुक. सी वॉज गोईंग टू स्कूल. They were helping football. They were playing football. We were studying English. तर बघा, वरील सेंटेन्समध्ये आय वॉज रीडिंग. आता इथं जे आपण वॉज केव्हा यूज करायचं किंवा वेअर कधी घ्यायचं, तर बघा, जेव्हा करता म्हणजे सब्जेक्ट जेव्हा सिंग्युलर असतो तेव्हा आपल्याला काय करावं लागते, वॉज घ्यावं लागते. तसं तर सी प्लस आय प्लस ही किंवा ही सी इट समोर आपल्याला वॉज घ्यायचा आहे, आणि त्याचनंतर दे वी यूच्या समोर आपल्याला वेअर घ्यायचं आहे. जर सब्जेक्ट आपला जर प्ल्युरल असेल तर आपल्याला वेअर घ्यायचं आहे. तर बघा, आय वॉज रीडिंग अ बुक, आणि इथं आपण जे रीड आहे, रीड हा व्हर्ब आहे, आपला मेन व्हर्ब आहे, आणि त्याला आपण काय लावलेला आहे, इथं ING घेतलेला आहे. म्हणजेच आय वॉज रीडिंग अ बुक, मी काय पुस्तक वाचत होतो. तर बघा, अशाच प्रकारचे हे प्रत्येक सेंटेन्स आपण इथं केलेले आहेत. सी वॉज गोईंग टू स्कूल, की ते स्कूलमध्ये काय होते, जात होती. दे वेअर प्लेईंग फुटबॉल, ते क्रिकेट खेळत होते. वी वेअर स्टडिंग इंग्लिश, म्हणजे ह्या सर्व ज्या क्रिया आहेत, ज्या ॲक्शन आहेत, त्या पास्टमध्ये काय चालू होत्या. म्हणूनच आपण याला काय म्हणतो आहे, कंटिन्युअस पास्ट टेन्स, चालू भूतकाळ. बघा, याच्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे, तर बघा, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आय वॉज नॉट रीडिंग अ बुक यस्टरडे. फक्त आपण काय केलेलं आहे, जे हेल्पिंग व्हर्ब आहे आपलं वॉज किंवा वेअर, त्यानंतर आपण इथं काय केलेलं आहे, नॉटचा यूज केलेला आहे. आय वॉज नॉट रीडिंग अ बुक यस्टरडे, की मी काल पुस्तक वाचत नव्हतो. सी वॉज नॉट वॉचिंग अ TV इन द इव्हिनिंग. दे वेअर नॉट प्लेईंग क्रिकेट. We were not studying for the exam last night. My brother was not doing homework. We were not listening to the teacher. की आम्ही टीचरचं काय ऐकत नव्हतो किंवा लक्ष देत नव्हतो. तर बघा, परत इथं तेच आपल्याला सांगायचं आहे. हे सर्व आता तुम्हाला वेअर यूज केलेलं दिसते. इथं वेअर, दे, वेअर. जेव्हा सब्जेक्ट इथं काय आहे, प्ल्युरल आहे, म्हणून आपण इथं वेअर घेतलेला आहे, आणि जे मेन आपला ऑक्झिलरी व्हर्ब आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, हेल्पिंग व्हर्ब वेअर आहे, त्यानंतर आपण काय यूज केलेलं आहे, नॉट यूज केलेलं आहे. दे वेअर नॉट. बघा, आता आपण कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये कसे आपण इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स तयार करायचे किंवा प्रश्न कसे तयार करायचे, तर बघा, याचासुद्धा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला काय चेंजेस केलेला आहे, आपण सुरुवातीला आपण वॉज घेतलेला आहे किंवा वेअर घेतलेला आहे, आणि त्यापासून आपण क्वेश्चन तयार केलेला आहे. काही एक्झाम्पल इथं आहेत, जसं वॉज आय रीडिंग अ बुक यस्टरडे, की मी काल पुस्तक वाचत होतो का, क्वेश्चन विचारलेला आहे, आणि लास्टला काय घेतलेलं आहे, आपण क्वेश्चन घेतलेला आहे. आता इथं सुद्धा यस्टरडे घेतलेला आहे. यस्टरडेसुद्धा काय इंडिकेट करते आपल्याला, की ती क्रिया पास्टमध्ये होत होती. वॉज इट रेनिंग इन द मॉर्निंग, का सकाळी पाऊस पडत होता. वेअर द चिल्ड्रेन स्लीपिंग अर्ली यस्टरडे, मुले यस्टरडेला काल लवकर झोपत होती का. वेअर दे गोईंग टू द मार्केट, ते बाजारात जात होते का.
आणि सुरुवातीलाच आपण हेल्पिंग वर्ब किंवा आपण ऑक्झिलरी वर्ब यूज केलेला आहे आणि आपण क्वेश्चन तयार केलेला आहे वॉज वेअर यूज करून. तर बघा नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की आपण कोणत्या कंडिशनमध्ये किंवा कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण कंटिन्यूस टेन्स पास्ट कंटिन्यूस टेन्स यूज करायचा. तर बघा टू शो ॲन ॲक्शन दॅट वॉज हॅपनिंग ॲट द पर्टिक्युलर टाईम इन द पास्ट. एका विशिष्ट वेळी जर ती क्रिया पास्टमध्ये किंवा भूतकाळामध्ये होत असेल त्यावेळेस आपण पास्ट कंटिन्यूस टेन्स यूज करतो किंवा करायचा असतो. जसं इथं आता एक्झाम्पल आहे आय वॉज वॉचिंग अ मूव्ही ॲट 9 o'clock लास्ट नाईट. बघा इथं जो 9 o'clock दिलेला आहे ही एक पर्टिक्युलर इथं काय दिलेला आहे टाईम दिलेला आहे की मी त्या आय वॉज वॉचिंग अ मूव्ही ॲट 9 o'clock लास्ट नाईट की मी लास्ट नाईटला 9 वाजता मूव्ही बघत होतो. जसं ॲक्शन वॉचिंग ॲक्शन आणि परत हॅपनिंग जी वेळ दिलेली आहे इथं. देन आता सेकंड बघा टू शो टू ॲक्शन्स हॅपनिंग ॲट द सेम टाईम इन द पास्ट. आता दोन जर ॲक्शन सोबत जर होत असेल तेव्हासुद्धा आपल्याला पास्ट कंटिन्यूस टेन्स यूज करायचा असतो. जसं आता एक्झाम्पल आहे सी वॉज क्लिनिंग व्हाईल आय वॉज कुकिंग. जेव्हा ती स्वयंपाक करत होती तेव्हा किंवा तर मी काय करत होती कुकिंग करत होते. आता देन याच्यातला नेक्स्ट पॉईंट टू डिस्क्राईब अँड इंटररप्टेड ॲक्शन इन द पास्ट. आता व्हॉट मीन बाय इंटररप्टेड म्हणजे हस्तक्षेप करणे. आता काही मध्येच जर हस्तक्षेप झाला तर ॲक्शन जर झाली तशी तर आपण तेव्हासुद्धा पास्ट कंटिन्यूस टेन्स यूज करायचा असतो. एक्झाम्पल बघा आय वॉज स्लीपिंग व्हेन फोन रँग. मी जेव्हा झोपत होतो तेव्हा काय झालं फोन वाजत होता. म्हणजे आता इंटररप्टेड कशाचा हस्तक्षेप झाला झोपताना फोनच्या रिंगचा. देन ही वॉज वॉकिंग होम व्हेन इट स्टार्टेड टू रेन. जेव्हा तो घरी निघाला तेव्हा काय झालं पावसाला सुरुवात झाली. म्हणजे पाऊस काय झाला याच्यामध्ये इंटरप्ट झाला पावसाचा हस्तक्षेप झाला. जेव्हा अशी क्रिया होते तेव्हासुद्धा आपण कंटिन्यूअस पास्ट यूज करतो. देन 4 नंबर आहे टू सेट बॅकग्राऊंड फॉर अ स्टोरी. एखादी स्टोरी जर आपल्याला रचित करायची असेल तेव्हासुद्धा आपण काय करत असतो. फॉर एक्झाम्पल द सन वॉज शायनिंग अँड द बर्ड्स वेअर सिंगिंग. अशा प्रकारची जर क्रिया चालू असेल एखादी आपल्याला स्टोरी सांगायची असेल तर ते स्टोरी सुरुवात करताना त्याचं बॅकग्राऊंडसुद्धा आपण पास्ट कंटिन्यूसनं करतो. आता बघा इथं काही होमवर्क दिलेला आहे किंवा एक्झरसाईज त्याला म्हटलं आहे ना. तर काही इथं सेंटेन्स आहेत आणि ती सेंटेन्स तुम्हाला सॉल्व करायची आहे. मला असं वाटते हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. तर बघा एक सेंटेन्स आपण इथं बघू आणि उरलेले जे 4-5 सेंटेन्स आहेत ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. जसं आहे फर्स्ट सेंटेन्स आय फिल इन द ब्लँक्स रीड बुक व्हेन माय मदर कॉल्ड मी. आता बघा आपण वर बघितलेलंच आहे की कंटिन्यूस पास्ट आहे आणि इथं जो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट नंतर आपल्याला वॉज किंवा वेअर यूज करावा लागतो. तर आय समोर आपल्याला इथं काय करावं लागणार यूज वॉज आय वॉज. आणि इथं जो रीड आहे रीड नंतर आपल्याला हा जो मेन व्हर्ब आहे आणि मेन व्हर्बला आपल्याला काय लावावं लागते तर ING. आय वॉज रीडिंग बुक व्हेन माय मदर कॉल्ड मी. बघा अशाच प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला यूज करायचे आहे. जर सब्जेक्ट कुठं आपल्याला प्ल्युरल असेल तर प्ल्युरल समोर आपल्याला वेअर यूज करायचं. सिंग्युलर जर असेल तर सिंग्युलर समोर आपल्याला वॉज यूज करावं लागेल. आणि इट जर असेल तर इट समोरसुद्धा तुम्हाला वॉज यूज करावं लागेल. तर बघा एक प्रोव्हर्ब आपण इथं घेतलेली आहे म्हणजेच की म्हण त्याला आपण म्हणतो मेक हे व्हाईल द सन शाईन. बघा आता हे म्हणजे काय होते गवत किंवा गवताच्या पेंड्या. काय म्हटलेलं आहे जर आपण मिनिंग जर बघितलं याचं तर मेक हे व्हाईल द सन शाईन. जोवर सूर्य तळफत असतो किंवा जोवर सूर्य आहे तोवर आपल्याला काय करायचं आहे आपलं काम पूर्ण करून टाकायचं आहे किंवा ज्या गवताच्या पेंड्या आहेत त्या पूर्ण बांधायच्या आहेत. जर आपण मिनिंग याचं बघितलं तर परंतु जो अर्थ आहे जो इथं लपलेला अर्थ आहे या म्हणीच्या मागे तो काय आहे डू युअर वर्क ऑर मेक द मोस्ट ऑफ युअर टाईम व्हेन कंडिशन आर फेवरेबल बिकॉज दोज कंडिशन माईट नॉट लास्ट फॉर एव्हर. बघा जेव्हा जी वेळ दिलेली आहे त्या वेळेतच आपल्याला ते जर काम पूर्ण केलं आपण तर ते काय होते पूर्ण होते. पण आपण जर टाईम गमावलं तर ते काम होणार नाही. म्हणजेच
इथं कंडिशन्स आहे. ओके, त्या कंडिशननुसार आपण आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. मेक हे व्हाईल द सन शाईन्स. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर जोवर आपल्या परीक्षेला जर वेळ आहे आणि त्या परीक्षेच्या वेळामध्ये आपण जर अभ्यास केला नाही तर आपलं काय होणार आहे, आपण फेल होणार. म्हणजेच काय, मेक हे व्हाईल द सन शाईन. जोवर तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळेचा तुम्ही पूर्ण सदुपयोग करायला हवा. तर बघा, थँक्यू for watching my video. I hope this information will helpful for you. Then please like, share and subscribe to my channel.